पुण्यात पाणीबाणी सुरू झाली आहे। अनेक भागात पाणी टंचाई भासत असून टँकरची मागणी दुपटीने वाढली आहे। पालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर त्याची प्रचिती पाहायला मिळते। टँकर भरणा केंद्रावर टँकर भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्यात। उन्हाचा कडाका वाढल्याने धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय, त्यामुळे पाणी सांभाळून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यातील पालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। टँकर भरणा केंद्रावर टँकर भरण्यासाठी लागलेली ही टँकरची लांबत लांब रांग राज्यातल्या ग्रामीण भागातलं किंवा दुष्काळग्रस्त भागातलं हे चित्र नाही, तर पुण्यातल्या पर्वती जलकेंद्रावरती आपल्याला पाहायला मिळत असलेलं हे दृश्य। आज पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न आहे। खास करून उन्हाळा सुरू झाला त्यानंतर अनेक सोसायट्यांमध्ये, ज्यामध्ये उपनगर त्याचप्रमाणे समाविष्ट गावांचा समावेश आहे, त्या ठिकाणी पाण्याची भीषण या ठिकाणी टंचाई जाणवते। आणि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्याचा परिणाम म्हणून टँकरची मागणी वाढली आहे। काय साधारणपणे आता टँकरची मागणी आहे, किती दिवसात भरले जात आहेत? दिवसात आता पहिले 30-40 जायचे, आता 60-70 पर्यंत जातात। बरं, जवळजवळ दुप्पट झालंय। हो, दुप्पट झाले। हो, दुप्पट झाले। कधीपासून दुप्पट झाली? एक 8 दिवसापासून। 8 दिवसापासून। जशी माहिती यांनी दिली त्यानुसार की खासगी आणि महापालिका दोन्ही प्रकारच्या टँकरच्या माध्यमातून शहरामध्ये ठिकठिकाणी पाण्याचा पुरवठा किंवा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।